कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, आई मी तुला सांगितलं होतं माझा त्या लग्नाला नकार आहे, तरी तुला तुझं खरं करून दाखवायचंय आई। अरे आशू शांत होशील? नाही होणार आहे मी शांत। कसं होऊ शांत? तू आणि भाऊ हे असं वागताय माझ्याशी। मी आता लहान नाही आहे ग, मी मोठा झालोय ना। मला माझे निर्णय घेता येतात, मला कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे माझ्यासाठी। आणि मी हे ना मी लहानपणापासून हे बघत आलोय, मला आत्ता जरा जाणवायला लागलंय। पण तू आणि भाऊ माझ्याबरोबर इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह वागता ना की मला कळत नाही काय खरं आणि काय खोटं। काय हे ऑब्सेसिव्ह बिहेवियर आहे तुमचं? हो, आहोत आम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहोत तुझ्या बाबतीत हळवे, पण का ते तुला नाही माहित। म्हणजे सांगते, नाही आज सांगायलाच पाहिजे तुला। आशू, तू माझ्या पोटात होतास ना, छान उत्तम वाढ होत होती तुझी, आणि अचानक 8व्या महिन्यात कॉम्प्लिकेशन्स झाले। डॉक्टर म्हणाले लगेच ऑपरेट करावं लागेल। जगण्यासाठी तुझ्या फक्त 1% चान्स दिला त्याने, पण मला आणि तुझ्या भाऊंना विश्वास होता की तुझा जन्म होणार, तू छान आमच्या डोळ्यासमोर वाढणार। आम्ही सांगितलं तसं डॉक्टरांना, लगेच ऑपरेशन झालं आणि तुझा जन्म झाला। झालास ना तेव्हा एवढूसा होतास, कंडिशन खूप क्रिटिकल होती तुझी, महिनाभर हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागलं। ज्या बाळाला डॉक्टरांनी 1% जगायचा चान्स दिला होता, तो आज माझ्या समोर इथे आहे। मला आणि भाऊंना नेहमी विश्वास होता की तुला काहीही होणार नाही। तुझी तब्येत जरा नाजूक होती, इतरांपेक्षा जास्त काळजी घ्यायला लागायची तुझी, त्यामुळे असेल कदाचित। मी आणि हे जरा जास्त हळवे झालो तुझ्या बाबतीत, पण त्यामागे फक्त आणि फक्त प्रेम होतं आशू, आणि त्याच प्रेमामुळे मी आज तुझ्या भविष्याचा विचार करते। तुला खरंच असं वाटतं का की तुझी आई तुझ्या वाईटाचा विचार करेल? तुला एवढंसं खर्चटलं ना तरी काळजात धस्स व्हायचं माझ्या। तुला फोर्स नाही करणार, खात्री आहे, पण एकदा विचार कर, एकदा या सगळ्या परिस्थितीचा विचार कर। मी का असं करते याचा विचार कर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।